नमस्कार. कधी विचार केलाय की युरोपात घडलेली एक सांस्कृतिक क्रांती थेट भारतापर्यंत पोचण्याच्या एका जागतिक शर्यतीची सुरुवात कशी करू शकते? चला तर मग आज आपण ह्या प्रबोधन युगाच्या रंजक प्रवासाचा माग काढूया. बघा, युरोपमधली कला आणि विचारांची क्रांती आणि भारताशी एक नवीन संपर्क, ह्या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? पहिल्यांदा ऐकल्यावर हे जरा विचित्रच वाटतं, नाही का? पण ह्या दोन्ही गोष्टी एकाच मोठ्या कथेचे भाग आहेत. कसं? तेच आपण आता पाहणार आहोत. तर या कथेची सुरुवात होते युरोपच्या इतिहासातल्या एका खूप महत्वाच्या टप्प्यापासून, ज्याला आपण प्रबोधन युग असं म्हणतो. बरं, मग हे प्रबोधन युग म्हणजे नेमकं काय होतं? याचा सरळ सरळ अर्थ आहे पुनर्जन्म. म्हणजे कल्पना करा की अनेक अंधारलेल्या शतकांनंतर युरोपमध्ये जणू काही कला, साहित्य आणि विचारांना एक नवं आयुष्य मिळालं. आणि खरं तर याच काळात आपल्या आधुनिक जगाचा पाया रचला गेला. आणि या काळातला सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारक बदल होता तो म्हणजे विचारांमधला. बघा, मध्ययुगात देव आणि धर्मालाच सगळ्यात जास्त महत्त्व होतं. पण आता माणूस आणि त्याची बुद्धी, त्याची क्षमता ह्या गोष्टी केंद्रस्थानी आल्या. यालाच मानवतावाद असं म्हणतात आणि हाच प्रबोधन युगाचा खरा आत्मा होता. मग हा जो नवीन विचार होता, हा मानवतावादी विचार, तो कलेच्या माध्यमातून कसा व्यक्त झाला? चला पाहूया पुढच्या भागात. कला आणि मानवतावाद. आणि ह्या युगाचं सगळ्यात उत्तम उदाहरण कोण असेल तर ते म्हणजे लिओनार्ड द विंची. त्यांना रेनेसान्स मॅन म्हणजे प्रबोधन युगातील आदर्श व्यक्ती असं का म्हणतात? कारण ते फक्त एक कलाकार नव्हते. त्यांच्या एकाच व्यक्तिमत्वात अनेक कला आणि शास्त्र यांचा जणू काही खजिनाच होता. आपण सगळेच त्यांना ओळखतो, ते मोनालिसा आणि द लास्ट सपरचे चित्रकार म्हणून. पण थांबा, त्यांची प्रतिभा फक्त एवढीच नव्हती. ते एक उत्कृष्ट शिल्पकार होते, वास्तुविशारद होते, गणितज्ञ, अभियंता, संगीतकार आणि खगोलशास्त्रज्ञही होते. या एकाच उदाहरणावरून कल्पना येते की त्या काळात ज्ञानाच्या कक्षा किती विस्तारत चालल्या होत्या. पण हे जे ददलाचं वारं होतं ना, ते फक्त कला आणि विज्ञानापुरतं थांबलं नाही. त्याचा परिणाम थेट धर्मावर आणि जगाच्या शोधावरही झाला. कसं? तेच पाहूया. प्रबोधन युगातल्या या नव्या चौकस वृत्तीमुळे लोकांनी जुन्या धार्मिक कल्पनांवर, रूढींवर प्रश्न विचारायला सुरुवात केली. धर्मसुधारणेच्या चळवळीने पारंपरिक विचारांना मोठं आव्हान दिलं आणि प्रत्येक गोष्ट तपासून पाहण्याची एक नवी सवयच समाजात निर्माण झाली. पण ह्या सगळ्या बदलांच्या पलीकडे एक अशी घटना घडली ज्याने खऱ्या अर्थाने जगाचा नकाशा आणि इतिहास कायमचा बदलून टाकला. साल होतं इसवी सन 1453. ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकलं. इतिहासातला हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णायक क्षण होता. आणि याचा परिणाम काय झाला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, 1453च्या आधीपर्यंत युरोप आणि आशियाला जोडणारे जमिनीवरचे व्यापारी मार्ग व्यवस्थित सुरू होते. पण कॉन्स्टँटिनोपल पडल्यानंतर ऑटोमन तुर्कांनी हे मार्ग युरोपियन व्यापाऱ्यांसाठी बंद करून टाकले आणि त्यामुळे शतकानुशतकं चाललेला व्यापार अचानक ठप्प झाला. आता मार्ग तर बंद झाला. मग पुढे काय? इथूनच तर आपली गोष्ट थेट भारताकडे वळते आणि सुरू होतो भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध. म्हणजे बघा, परिस्थिती कशी झाली होती. एक तर आशियाकडे येणारा जमिनीचा रस्ता बंद. दुसरी गोष्ट म्हणजे युरोपमध्ये भारतीय मसाल्यांसारख्या मालाची मागणी प्रचंड होती, ती काही कमी झाली नव्हती. मग आता काय? त्यामुळे युरोपीय राष्ट्रांसमोर समुद्रातून भारताकडे जाणारा नवीन मार्ग शोधण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्यायच उरला नव्हता. आणि आपल्या मूळ स्रोतामध्ये सुद्धा नेमकं हेच सांगितलं आहे की 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाच्या शोधासाठी सागरी सफरीवर निघाले. म्हणजे त्यांचा उद्देश एकदम स्पष्ट होता, कोणत्याही परिस्थितीत भारतापर्यंत पोहोचायचंच. आणि मग तो नवीन सागरी मार्ग अखेरीस सापडलासुद्धा. पण खरी गोष्ट तर इथून पुढे सुरू होणार होती. खरा प्रश्न हा होता की या एका नवीन संपर्काने युरोप आणि भारत या दोघांचंही नशीब कायमचं कसं बदलून टाकलं. आणि याच प्रश्नामधून एका नव्या आणि खूप मोठ्या इतिहासाची सुरुवात झाली.